पाकिस्तानी मध्यस्थांमार्फत अमेरिका आणि इराणमध्ये युद्धबंदी संदर्भात चर्चा सुरू। लेबनॉनमधील युद्धबंदी आणि इराणची गोठवलेली संपत्ती खुली करणे या इराणच्या महत्त्वाच्या अटींवर घमासान होण्याची शक्यता। इराणची गोठवलेली संपत्ती बँक खाते खुली करण्याची अट मान्य केली नाहीये, व्हाईट हाऊसमधलं स्पष्टीकरण। इस्रायल आणि अमेरिका स्वतंत्र नाही, एकच चर्चा फिसकटली तर अमेरिका जबाबदार असेल, इराणचा इशारा। कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील नाशिकच्या कंपनीचं युनिट होणार बंद। महिला लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर चांगलंच भोवलं प्रकरण, कर्मचाऱ्यांना मुंबई आणि पुण्यातील युनिट्समध्ये सामावून घेणार। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय तपास यंत्रणांकडून तपास होण्याची ही शक्यता। NIA, ATS सोबतच CBI कडून सुद्धा चौकशीची शक्यता। माझं मरण इथेच आहे, चौकशी दरम्यान भोंदूबाबा अशोक खरात याची प्रतिक्रिया। फसवणुकीचा गुन्हा केल्याचंही खरातची कबुली। ATSच्या तपासात धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका असल्याची बीडमधल्या इसमाकडून SITकडे तक्रार दाखल। राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचा दावा, SITकडून तक्रारीची पडताळणी होण्याची शक्यता। संभाजीनगरमध्ये BCOMचा पेपर फुटला। व्हॉट्सअपवर 140 रुपयात पेपरची विक्री। महाविद्यालय अध्यक्षांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस। शरद पवारांचा वारकरी संप्रदायावर मोठं भाष्य। वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी। पवारांचं वक्तव्य, 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारे पवारांचं वक्तव्य। पुरंदर इथं मंत्री छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर उतरवताना पायलटची मोठी चूक। पायलटनं भुजबळांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर न उतरवता कार पार्किंगच्या जागेवर उतरवलं। दोन 2023 मध्ये एका मंत्र्यानं महिला अधिकारी नको म्हणून डावललं। अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा गौप्यस्फोट। सायन हॉस्पिटलमधील फायर ब्रिगेड यंत्रणा पूर्णपणे कुचकामी। रुग्णालयामध्ये लागलेले शेकडो फायर एक्स्टिंग्विशर्स हे एक्सपायर। 2 महिने होऊन सुद्धा रिपील केलेलंच नाही। किशोरी पेडणेकरांनी घेतला रुग्णालयाचा समाचार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवसांच्या साताऱ्यातील दरे गावी मुक्कामी, तर शिंदेंच्या हस्ते वृक्षारोपण। मुनावळे ते किल्ले वासोटा रोपवेच्या जागेचीही केली पाहणी। हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये भूकंपाचे सौम्य झटके जाणवले, तर भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे काही घरांना तडे। नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश। नवरा काळा असल्यामुळे पत्नीकडून पतीची हत्या। घरात शिरलेल्या चोरट्यांच्या झटापटीत पतीचा मृत्यू झाल्याचाही रचला बनाव। पोलिसांच्या तपासणीनंतर पत्नीचं बिंग फुटलं। महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 200वी जयंती। ठिकठिकाणी ज्योतिबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण। राज्यभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। विद्येची मशाल पेटवणाऱ्या क्रांतीसूर्याला पुढारी न्यूजचा सलाम।